ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आता या पिरियडला बघणार आहे मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा. ओके, मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा. बघा इकडे, केमिकल सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स. रसायनशास्त्रात एखादे मूलद्रव्य कसे दर्शवतात? रसायनशास्त्रात एखादे मूलद्रव्य चिन्हाच्या सहाय्याने दर्शवतात. तुम्हाला माहिती असलेल्या काही मूलद्रव्यांची संज्ञा लिहा. हायड्रोजनची संज्ञा एच आहे, ऑक्सिजनची ओ आहे, नायट्रोजनची एन आहे, कार्बनची सी आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर लोखंडाची एफ ई आहे, तांबे म्हणजे कॉपरची सी यू आहे. या ज्या आहेत ना मुलांनो, या काही मूलद्रव्यांच्या संज्ञा आहेत. ओके, यात काही वायू मूलद्रव्य आहेत, काही धातू मूलद्रव्य आहेत. कोणतेही मूलद्रव्य असू द्या, अधातू किंवा धातू सदृश, सर्व मूलद्रव्यांच्या आपल्याला संज्ञा लिहिता येतात. मी आता तुम्हाला लिहून दाखवल्यात त्या. अँटीमनी, लोह, सोने, चांदी, पारा, शिसे, कॅडमियम यांच्या संज्ञा लिहा. आता बघा मुलांना, अँटीमनीची जी संज्ञा आहे ती आहे एस बी, कॅपिटल एस स्मॉल बी. लोहाची आहे एफ ई, कॅपिटल एफ स्मॉल ई. सोन्याची आहे ए यू, कॅपिटल ए स्मॉल यू. चांदीची आहे ए जी, कॅपिटल ए स्मॉल जी. पाऱ्याची आहे एच जी, कॅपिटल एच स्मॉल जी. त्याच्यानंतर शिशेची काय आहे पी बी, कॅपिटल पी स्मॉल बी. सोडियमचे आहे एन ए, कॅपिटल एन स्मॉल ए. तर संज्ञा लिहिताना पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असतं आणि दुसरं अक्षर हे नेहमी लहान असतं, हे तुमच्या लक्षात येईल. तर आता या ज्या संज्ञा आहेत ना मुलांनो, या संज्ञा तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. ओके, डाल्टनने मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी विशिष्ट चिन्हांचा वापर केला होता. ओके, जसे हायड्रोजनसाठी त्याने आपलं एका छोट्या वर्तुळात टिंब डॉट, तर तांबे मूलद्रव्यासाठी वर्तुळात सी. आज आपण IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीने ठरवलेल्या संज्ञा वापरतो. ही अधिकृत नावे व संज्ञा असून जगभर वापरली जातात. सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती बर्झिलियसने शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे. त्यानुसार मूलद्रव्यांची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे आणि इतर विशिष्ट अक्षर अशी असते. मूलद्रव्याची संज्ञा कशी असते? नावातील पहिले अक्षर असते किंवा पहिले आणि दुसरे अक्षराचे विशिष्ट अक्षर असते. बरोबर, दोन अक्षरांपैकी पहिले अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत तर दुसरे अक्षर लहान लिपीत लिहितात. आता इथे बघा, अँटीमनीचा एस कॅपिटल ए बी स्मॉल आहे, एस बी. लोखंडाचा एफ कॅपिटल ए ई लहान आहे, एफ ई. सोन्याचं सूत्र आहे संज्ञा ए यू, कॅपिटल ए स्मॉल यू, या पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर बघा मुलांना, मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू. बघा, मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू. नवसे यार, काही मूलद्रव्यांच्या अणूंना स्वतंत्र अस्तित्व असते. उदाहरणार्थ हेलियम, निऑन हे मूलद्रव्ये एक रेणू अवस्थेत असतात, म्हणजे एक रेणू एक अणू या अवस्थेत असतात. काही वेळेला मूलद्रव्यांच्या दोन किंवा अधिक अणूंच्या संयोगातून त्या मूलद्रव्यांचे रेणू तयार होतात. म्हणजे एकाच मूलद्रव्याचे दोन अणू एकत्र आले की त्या मूलद्रव्याचा रेणू तयार होतो. अशी मूलद्रव्ये बहुअणुरेणू अवस्थेत असतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन, नायट्रोजन ही मूलद्रव्ये द्विअणुरेणू अवस्थेत O2 N2 याप्रमाणे असतात. जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयुगांचे रेणू तयार होतात. म्हणजेच मूलद्रव्यातील रासायनिक आकर्षणामुळे संयुगे तयार होतात. संयुगे कशामुळे तयार होतात? तर मूलद्रव्यातील रासायनिक आकर्षणामुळे संयुगे तयार होतात. त्याच्यानंतर बघा मुलांनो, एक अणू व द्विअणुरेणू अवस्थेतील मूलद्रव्यांची यादी करा. बरोबर, आता एक अणू म्हणजे हायड्रोजनचा आहे आणि रेणू त्याचा H2 येतो. बरोबर, एक अणू ऑक्सिजनचा O आहे. दोन अणू एकत्र आले ऑक्सिजनचे की काय तयार होतं? O2 तयार होतो. याप्रमाणे मुलांनो, तुम्ही इंटरनेटवरून सुद्धा यादी करू शकतात किंवा 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातून, 7वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातून सुद्धा उपलब्ध मूलद्रव्यांची तुम्ही अणूंची आणि त्यांच्या रेणूंची यादी करून वहीमध्ये लिहायची आहे. बरोबर, रेणू वस्तुमान आणि मोलची संकल्पना. बघा, आता रेणू वस्तुमान म्हणजे काय? रेणू वस्तुमानाचा अर्थ काय होतो बघा. एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांकांची बेरीज होय. आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? की एखाद्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकात जेवढे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात त्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येची एकत्रितपणे जी बेरीज होते त्याला अणुवस्तुमानांक असं म्हणतात. अणुवस्तुमानांकाप्रमाणेच रेणुवस्तुमानसुद्धा डाल्टन या एककामध्ये काय करतात? व्यक्त करतात. बघा, रेणू आता H2O, याच्यात H2Oमध्ये घटक मूलद्रव्य काय आहे? रेणू काय म्हणतात? H2O. घटक मूलद्रव्य हायड्रोजन आणि ऑक्सिजन. अणुवस्तुमान डाल्टनमध्ये मोजतात. हायड्रोजनचं अणुवस्तुमान आहे 1,
ऑक्सिजनचा आहे 16. काय आहे तसं? कारण हायड्रोजनच्या अणुकेंद्रकात एक पण न्यूट्रॉन नाही, म्हणून एक प्रोटॉन अधिक 0 न्यूट्रॉन म्हणजे 1. आणि ऑक्सिजनचं अणुवस्तुमान 16 आहे, कारण ऑक्सिजनच्या अणुकेंद्रकामध्ये 8 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन आहेत, म्हणजे 8 प्रोटॉन अधिक 8 न्यूट्रॉन, टोटल किती झाले? 16 झालं. त्याचप्रमाणे रेणूतील अणूंची संख्या किती आहे? 2. आणि ऑक्सिजनची संख्या किती आहे? 1 आहे. बरोबर. रेणूतील अणूची संख्या म्हणजे हायड्रोजनचा अणू काय आहे? H2. ऑक्सिजनचा अणू काय आहे? O2. म्हणजे 2 हायड्रोजनचे अणू एकत्र आल्यावर 1 हायड्रोजनचा अणू तयार होतो, तर 2 ऑक्सिजनचे अणू एकत्र आल्यावर 1 ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. तर हा रेणूंची संख्या किती आहे मुलांना? ह्याच्यामध्ये 2 आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा, अणुवस्तुमान गुणिले अणूंची संख्या. अणुवस्तुमान 1 आहे हायड्रोजनचा, गुणिले अणूंची संख्या किती आहे? 2. एका रेणूत 2 अणू असतात म्हणून 2. बरोबर. ऑक्सिजनमध्ये काय आहे? आता इथे ऑक्सिजन आहे 16 गुणिले रेणूंची संख्या किती आहे? ऑक्सिजनचा एकच रेणू आहे म्हणून 1. म्हणजे अणुवस्तुमान गुणिले अणूंची संख्या. पहिले एका अणूचं अणुवस्तुमान काढायचं आणि त्या अणुवस्तुमानाला त्या मूलद्रव्यांमध्ये जेवढे अणू आहेत तेवढ्या अणूच्या संख्येने गुणायचं. आणि मग घटकाचे वस्तुमान डाल्टन म्हणजे 1 गुणिले 2 बरोबर 2 आणि 16 1 गुणिले 16 बरोबर किती? 16. रेणुवस्तुमान बरोबर घटक अधिक अणुवस्तुमान, घटक अणुवस्तुमानांची बेरीज. बघा, रेणुवस्तुमान बरोबर काय? घटक अणुवस्तुमानांची बेरीज. H2चे रेणुवस्तुमान बरोबर Hचे हायड्रोजनचे अणुवस्तुमान गुणिले 2 अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान गुणिले 1. म्हणजे रेणुवस्तुमान किती झाले? टोटल 18 झाले. त्याच्यानंतर बघा मुलांना, खाली काही मूलद्रव्यांची अणुवस्तुमानं डाल्टनमध्ये दिली आहेत व काही संयुगांची रेणुसूत्रे दिली आहेत. त्या संयुगांची रेणुवस्तुमाने काढा. बघा, आता इथे त्यांनी काय दिलेली आहेत? आता इथे हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1 दिलेलं आहे, ऑक्सिजनचं 16 दिलेलं आहे, नायट्रोजनचं 14 दिलेलं आहे. कंसात दिलेलं आहे मुलांना. हे काय आहे? हे अणुवस्तुमान आहे. कंसात दिलेलं अणुवस्तुमान आहे आणि बाजूला काय त्याचा अणू दिलेला आहे. कार्बन या अणूचं वस्तुमान आहे 12, असं याचा अर्थ आहे. पोटॅशियम के म्हणजे पोटॅशियमचं अणुवस्तुमान आहे 39. एस म्हणजे सल्फर, त्याला गंधक म्हणतात, त्याचं अणुवस्तुमान किती आहे? त्याचं अणुवस्तुमान आहे 32. कॅल्शियमचं 40. त्याच्यानंतर सोडियमचं 23. त्याच्यानंतर क्लोरीनचं 35.5. त्याच्यानंतर मॅग्नेशियमचं 24 Mg म्हणजे मॅग्नेशियम. आणि ॲल्युमिनियमचं किती आहे? 27. तर याप्रमाणे मूलद्रव्यांची अणुवस्तुमानं डाल्टनमध्ये दिली आहेत. त्यावरून त्यांचं काय काढायचं आहे? रेणुवस्तुमान काढायचं आहे. आता NaCl. आता NaClचं आपण काढूया. आता Na म्हणजे सोडियम. बरोबर. सोडियमचं काय आहे? सोडियमचं अणुवस्तुमान किती दिलेलं आहे त्यांनी? बघा बरं, इथे किती दिलेलं आहे? 23 दिलेलं आहे. बरोबर. Na म्हणजे सोडियम. सोडियमचं अणुवस्तुमान किती दिलेलं आहे? 23. बरोबर. तर 23 अधिक, बरोबर, 23 अधिक क्लोरीन. क्लोरीनचा किती अणू आहे? एकच अणू आहे. सोडियमचा एकच अणू आहे म्हणून 23. 23 गुणिले 1 23 अधिक क्लोरीन. आता क्लोरीनचं अणुवस्तुमान किती दिलेलं आहे? 35.5. बरोबर. तर अधिक 35.5. 35.5. बरोबर. NaClचे काय अणुवस्तुमान? रेणुवस्तुमान आहे. तर रेणुवस्तुमान काय येणार इथे? NaClचे रेणुवस्तुमान. बरोबर. NaClचे रेणुवस्तुमान बरोबर सोडियमचे अणुवस्तुमान 23 डाल्टन अधिक क्लोरीनचे अणुवस्तुमान 35.5 डाल्टन म्हणजे किती आलं ते? 58.5 डाल्टन. डाल्टन म्हणजे स्मॉल यू. याप्रमाणे कोणत्याही मूलद्रव्याचं काय काढता येतं मुलांना? रेणुवस्तुमान तुम्हाला काढता येतं. बरोबर. रेणुवस्तुमान जे आहे ते या पद्धतीने कोणत्याही मूलद्रव्याचं तुम्हाला काढता येतं. बरोबर. आता बघा, इकडे लक्ष द्या. रेणुवस्तुमान काढायचं म्हणजे काय करायचं की या मूलद्रव्यामध्ये कोणतेही जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यामध्ये असलेल्या सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांकांची बेरीज करायची, म्हणजे त्यांची काय येते? रेणुवस्तुमान येतं. बरोबर. हे सूत्र लक्षात ठेवायचं. H2O इथे दिलेलं आहे. H2Oचे रेणुवस्तुमान. H2O म्हणजे कोणत्याही मूलद्रव्याचे रेणुवस्तुमान, म्हणजे X या मूलद्रव्याचे रेणुवस्तुमान बरोबर हायड्रोजनचे म्हणजे दिलेल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान बरोबर त्या रेणूमध्ये जे घटक मूलद्रव्य आहेत त्या सर्व घटकांच्या अणुवस्तुमानांकांची बेरीज, म्हणजे त्या मूलद्रव्याचे काय होते? त्या मूलद्रव्याचे ते
ऋण वस्तुमान होते. आता मोल म्हणजे काय बघा मुलांनो, आता हे जे सर्व आहे हे सर्व मूलद्रव्यांचे तुम्हाला काय करायचे, वहीमध्ये ऋण वस्तुमान काढायचे आहेत आणि मला ते गृहपाठामध्ये पाठवायचं आहे. बघा मुलांनो, करून पहा. वजन काट्यावर तूर डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ यांच्या प्रत्येकी एका दाण्याचे वस्तुमान मोजा. काय अनुभव आला? प्रत्येक डाळीच्या दाण्याचे वस्तुमान हे वेगवेगळे असते. दुसरं, तूर डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ यांचे 10 ग्रॅम वस्तुमान मोजा व त्यातील दाण्यांची संख्या मोजा. त्या सर्वांची सारखी आली का वेगवेगळी? वेगवेगळी आली, कारण डाळीचा प्रकार वेगवेगळा आहे. डाळीच्या प्रकारानुसार त्याच्या दाण्याचा आकार लहान मोठा असतो, त्यामुळे त्याचं वस्तुमान वेगवेगळं भरतं. तिसरं, कागदावर रेखाचित्र काढून रंगवण्यासाठी प्रत्येक रेघेवर क्रमाने तूर, मसूर व हरभरा अशा मोजून डाळी ठेवा किंवा चिकटवा. संपूर्ण चित्र पूर्ण करून प्रत्येक डाळीच्या दाण्यांची संख्या डझनांमध्ये काढा व त्यावरून तूर डाळ, मसूर डाळ व हरभरा डाळ प्रत्येकी किती ग्रॅम आली ते काढा. वेगवेगळे आकडे येतात. त्याच्यानंतर चौथं, समान संख्येच्या डाळीची वस्तुमाने व समान वस्तुमानाच्या डाळीची संख्या याविषयी तुम्ही कोणता निष्कर्ष काढा? समान संख्येच्या डाळींची वस्तुमाने आणि समान वस्तुमानातील डाळ्यांची संख्या. समान वस्तुमानातील डाळ्यांची संख्या वेगवेगळी असतात, बरोबर. समान संख्येची डाळीची वस्तुमाने ही जरी सारखी असली तरी डाळींच्या दाण्यांचा आकार हा कमी जास्त असतो त्याच्यामध्ये. बघा, 1 एकर जमीन पेरणी करण्यासाठी गहू, ज्वारी व बाजरी यांचे बियाणे किती लागते? या वस्तुमानाचा त्यातील धान्याच्या दाण्याशी काही संबंध जोडता येईल का? नाही संबंध जोडता येणार. वजन काटा वापरून कोणत्याही पदार्थाच्या एका रेणूचे वस्तुमान मोजणे शक्य आहे का? कोणत्याही पदार्थाच्या एका रेणूचे वजन काटा वापरून वजन करणे शक्य होणार नाही. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न, वेगवेगळ्या पदार्थांच्या समान वस्तुमान असलेल्या राशींमध्ये त्या पदार्थांच्या रेणूंची संख्या समान असते का? तर वेगवेगळ्या पदार्थांच्या समान वजन असलेल्या राशींमध्ये त्या पदार्थांच्या रेणूंची संख्या वेगवेगळी असते. तिसरं, वेगवेगळ्या पदार्थांचे रेणू समान संख्येने घ्यावयाचे असल्यास त्या पदार्थांच्या समान वस्तुमानाच्या राशी घेऊन काम होईल का? तर वेगवेगळ्या पदार्थांचे रेणू समान संख्येने घ्यावयाचे असल्यास त्या पदार्थांच्या समान वजनाच्या राशी घेऊन काम होणार नाही. त्याच्यानंतर बघा मुलांनो, मूलद्रव्ये किंवा संयुगे जेव्हा रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांचे अणू व रेणूंमध्ये अभिक्रिया होत असते. बघा, मूलद्रव्ये किंवा संयुगे जेव्हा रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांच्या रेणूंमध्ये व अणूंमध्ये प्रतिक्रिया होत असते, त्यामुळे त्यांच्या अणुरेणूंची संख्या माहिती असावी लागते. मात्र रासायनिक अभिक्रिया करताना अणुरेणू मोजण्यापेक्षा हाताळता येतील अशी राशी मोजून घेणे सोयीचे असते. त्यासाठी मूल या संकल्पनेचा उपयोग होतो. आता मूल या संकल्पनेचा उपयोग कशासाठी होतो? बघा, मूलद्रव्य किंवा संयुगे जेव्हा रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांच्या अणू व रेणूंमध्ये अभिक्रिया होत असते, त्यामुळे त्यांच्या अणुरेणूंची संख्या माहिती असावी लागते. मात्र रासायनिक अभिक्रिया करताना अणुरेणू मोजण्यापेक्षा हाताळता येतील अशा राशी मोजून घेणे सोयीचे असते. त्यासाठी मूल या संकल्पनेचा उपयोग होतो. मोल ही पदार्थाची अशी राशी आहे की जिचे ग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाचे रेणू वस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्य एवढेच असते. जसे ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान 32 आहे. 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल ऑक्सिजन होय. पाण्याचे रेणू वस्तुमान 18 आहे, त्यामुळे 18 ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल पाणी होय. बघा, मोल ही पदार्थाची अशी राशी आहे की मोलचा बघा आता काय आहे की मोल म्हणजे काय? मोल ही पदार्थाची अशी राशी आहे की जिचे ग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टनमधील रेणू वस्तुमाना एवढे असते, म्हणजे मूल्य एवढे असते. म्हणजे आता पाण्याचं रेणू वस्तुमान जर 18 डाल्टन आहे तर पाण्याचं जे मोल आहे ते 18 डाल्टन बरोबर म्हणजे 18 ग्रॅम बरोबर 1 मोल, बरोबर. 18 डाल्टन बरोबर 18 ग्रॅम. 18 ग्रॅम म्हणजेच 1 मोल पाणी, असा या वाक्याचा अर्थ आहे. जसे ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान 32 आहे तर 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल ऑक्सिजन होय. 18 ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल पाणी होय. पाण्याचे रेणू वस्तुमान 18 आहे, त्यामुळे 18 ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल पाणी होय, बरोबर. हे तुम्हाला सर्व वहीमध्ये लिहून काढायचं आहे मुलांनो आज. ओके. त्याच्यानंतर बघा, संयुगाचा 1 मोल. आता 1 मोल म्हणजे काय? संयुगाचा 1 मोल म्हणजे संयुगाचे रेणू वस्तुमान एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान होय. मोल हे एसआय एकक आहे. त्याच्यानंतर बघा, पदार्थाच्या मोलची संख्या. पदार्थाच्या मोलची संख्या म्हणजे पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान भागिले पदार्थाचे रेणू वस्तुमान, बरोबर. त्याच्यानंतर आहे ॲव्होगॅड्रो अंक.
बघा ॲव्होगाड्रो अंक काय आहे, कोणत्याही पदार्थाच्या एक मोल राशींमधील रेणूंची संख्या निश्चित असते. इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगाड्रो याने या संदर्भात खूप मूलभूत संशोधन केले, म्हणून या संख्येला ॲव्होगाड्रो अंक असे म्हणतात व तो NA या संज्ञेने दर्शवतात. NA म्हणजे एन म्हणजे कॅपिटल N म्हणजे नंबर, A म्हणजे ॲव्होगाड्रो, म्हणजे त्याला ॲव्होगाड्रोचा नंबर असे म्हणतात. ॲव्होगाड्रोचा नंबर काय, एक मोल पदार्थामध्ये किंवा एक मोल राशीमध्ये रेणूंची संख्या किती आहे, तर इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगाड्रो या शास्त्रज्ञाने शोधून काढले, म्हणून त्याला ॲव्होगाड्रोचा अंक असं म्हणतात. कोणता अंक म्हणतात, ॲव्होगाड्रोचा अंक असं म्हणतात व तो NA या संज्ञेने दर्शवतात. हे लिहून काढायचं आहे तुम्ही. कोणत्याही पदार्थाच्या एक मोल राशीमध्ये रेणूंची संख्या निश्चित असते. इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगाड्रो याने या संदर्भात खूप मूलभूत संशोधन केले, म्हणून या संख्येला ॲव्होगाड्रोचा अंक म्हणतात व तो NA या संज्ञेने दर्शवतात. पुढे वैज्ञानिकांनी प्रयोगाने ते दाखवून दिले की ॲव्होगाड्रो अंकाचे मूल्य किती आहे, 6.022 गुणिले 10⁻23 इतके आहे. ॲव्होगाड्रो अंकाचे मूल्य किती आहे, 6.022 गुणिले 10⁻23 इतके आहे. कोणत्याही पदार्थाचा एक मोल म्हणजे बघा, कोणत्याही पदार्थाचा एक मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 रेणू. जसे एक डझन म्हणजे 12, एक शतक म्हणजे 100, तसे एक ग्रॉस म्हणजे 144, तसंच एक मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23. बघा, एक मोल म्हणजे काय, 6.022 गुणिले 10⁻23. बघा, एक डझन म्हणजे 12, एक शतक म्हणजे 100, एक ग्रॉस म्हणजे 144, तसेच एक मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23. उदाहरणार्थ, एक मोल पाणी म्हणजे 18 ग्रॅम पाणी घेतले तर त्यात 6.022 गुणिले 10⁻23 इतके रेणू असतात. 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये किती रेणू असतात, कार्बन डायऑक्साईडचे रेणू वस्तुमान 44 आहे. कार्बन डायऑक्साईडमधील मोलची संख्या बरोबर कार्बन डायऑक्साईडचे ग्रॅममधील वस्तुमान किती, 66 भागिले कार्बन डायऑक्साईडचे रेणू वस्तुमान किती, 44. म्हणून काय, N बरोबर 1.5 मोल. बरोबर एक मोल म्हणजे काय, एक मोल कार्बन डायऑक्साईडमध्ये 6.022 गुणिले 10⁻23 रेणू असतात. बघा, N बरोबर काय, 1.5 मोल. एक मोल कार्बन डायऑक्साईडमध्ये 6.022 गुणिले 10⁻23 रेणू असतात. 1.5 मोल. CO2 मध्ये 1.5 गुणिले 6.022 गुणिले 10⁻23 रेणू म्हणजे 9.033 गुणिले 10⁻23 रेणू असतात. बरोबर. एक डझन केळी म्हणजे 12 केळी झाली. बरोबर. 144 वया झाले की ग्रॉस वया म्हटले जाते. एक मोल पाणी म्हटले की 6.022 गुणिले 10⁻23 रेणू म्हटले जाते. आणि एक मोल मीठ म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 रेणू म्हणजे एवढे काय, एक मोल मीठ म्हटलं जातं. म्हणजे एक मोल म्हणजे काय, एक मोल पदार्थात किती संख्या असते रेणूंची, एक मोल पदार्थामध्ये रेणूंची 6.022 गुणिले 10⁻23 एवढी संख्या असते. बरोबर. त्याच्यानंतर बघा मुलांनो, 36 ग्रॅम पाण्यात किती रेणू असते, तर याप्रमाणेच काढायचं आहे. याप्रमाणे बरोबर. पाण्याचे रेणू वस्तुमान 18 आहे. H2O मध्ये मोलची संख्या बरोबर H2Oचे ग्रॅममधील वस्तुमान किती येणार, 18 भागिले ग्रॅममधील वस्तुमान 36 भागिले H2Oचे वस्तुमान रेणू वस्तुमान 18. 36 भागिले 18 किती, 2. तर याचं उत्तर मुलांना 2 येईल. ओके. 49 ग्रॅम H2SO मध्ये H2SO बरोबरचे किती रेणू असतात, 2. बघा, हे तुम्हाला आता H2SO बरोबरचं रेणू वस्तुमान काढायचं. H2SO बरोबरचं रेणू वस्तुमान काढलं की काय करायचं, रेणू वस्तुमान बरोबर त्याचं वस्तुमान भागिले रेणू वस्तुमान. वस्तुमान किती दिलेलं आहे, 49 भागिले रेणू वस्तुमान किती येतं, H2SO बरोबर 98, 1 भागिले 2 0.5 येतं ते. बघा, इकडे लक्ष द्या. या पद्धती याप्रमाणे हे जे गणित सोडवलेलं आहे ना, याप्रमाणे तुम्हाला हे गणित सोडून काय करायचे आहेत, वहीमध्ये लिहायचे आहेत. बघा, हे कोणते, हे 2 गणितं या पद्धतीप्रमाणे सोडवायचे. कार्बन डायऑक्साईड काही ते जसं कार्बन डायऑक्साईडचं तुम्हाला दिलं आहे त्या पद्धतीने हे 2 गणितं सोडवायचे आहेत. आता यानंतर बघा मुलांनो, बघा, हे नेहमी लक्षात ठेवा. एखाद्या पदार्थाच्या दिलेल्या राशीतील रेणूंची संख्या ही त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानावर ठरते. दुसरं, वेगवेगळ्या पदार्थांच्या समान वस्तुमानाच्या राशीमधील रेणूंची संख्या वेगवेगळी असते. आणि तिसरं, वेगवेगळ्या पदार्थांच्या एकमोल राशींची ग्रॅममधील वस्तुमाने कशी असतात, वेगवेगळी असतात.
त्याच्यानंतर बघा संयुजा म्हणजे काय, हायड्रोजन हायड्रोक्लोरिक ॲसिड H2O NaCl या रणसूत्रांवरून हायड्रोजन बघा, हायड्रोजन क्लोरीन ऑक्सिजन आणि सोडियम या मूलद्रव्यांचे संयोजन ठरवा. बघा हायड्रोजन हायड्रोक्लोरिक ॲसिड H2O NaCl या रणसूत्रांवरून हायड्रोजन क्लोरीन ऑक्सिजन आणि सोडियम या संयुजा ठरवा. आणि दुसरं सोडियम क्लोराईड MgCl या संयुगांमध्ये कोणत्या प्रकारचा रासायनिक बंध आहे, त्यांच्यामध्ये आयोनिक बंध आहे. बघा आता संयुजा कशा ठरवतात, आता संयुजा आपण बघणार आहे इथे, बरोबर आहे. तर आता इथे पहिला प्रश्न काय आहे की हायड्रोजन H म्हणजे हायड्रोजन, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2O म्हणजे पाणी वॉटर, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ या रेणुसूत्रांवरून हायड्रोजन क्लोराईड ऑक्सिजन आणि सोडियम या मूलद्रव्यांच्या संयोजा ठरवा. तर हायड्रोजन म्हणजे H2मध्ये हायड्रोजनचे संयोजा एक आहे, HClमध्ये हायड्रोजन व क्लोरीन या दोन्ही मूलद्रव्यांचे संयोजा एक आहे, H2Oमध्ये हायड्रोजनचे संयोजा एक व ऑक्सिजनची संयोजा 2 आहे. सोडियम क्लोराईडमध्ये सोडियम व क्लोराईड या दोन्ही मूलद्रव्यांचे संयोजा एक आहे. दुसरं आता बघा सोडियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगांमध्ये कोणत्या प्रकारचा रासायनिक बंध आहे. सोडियम क्लोराईड व मॅग्नेशियम क्लोराईड या दोन्ही संयुगांमध्ये आयोनिक बंध आहे. कोणत्या प्रकारचा बंध आहे, आयोनिक बंध आहे. बघा मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोजा असं म्हणतात. मूलद्रव्याचे संयोजा जी आहे ती एका विशिष्ट अंकाने दर्शवतात. हा अंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूंबरोबर केलेल्या रासायनिक बंधांची संख्या आहे. 18 व 19व्या शतकामध्ये मूलद्रव्याच्या संयोजा समजण्यासाठी रासायनिक संयोगाच्या नियमांचा उपयोग करत. बघा 20व्या शतकात मूलद्रव्याच्या त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी असलेल्या संबंधात लक्षात आला. बघा आता मुलांना संयोजा म्हणजे काय, इकडे लक्ष द्या. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोजा म्हणतात. मूलद्रव्याचे संयोजा हे विशिष्ट अंकाने दर्शवतात, बरोबर. म्हणजे तो किती संयोग पावण्याची क्षमता किती आहे ते एका विशिष्ट आकड्याने समजतं आपल्याला. मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता आणि त्याला काय म्हणतात, संयोजा असं म्हणतात, बरोबर. मूलद्रव्याची संयोजा ही विशिष्ट अंकाने दर्शवतात. हा अंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूंबरोबर केलेल्या रासायनिक बंधांची काय होय, संख्या आहे. 18 व 19व्या शतकांमध्ये मूलद्रव्याच्या संयोजा समजण्यासाठी रासायनिक संयोगाच्या नियमांचा वापर करत असत, बरोबर. त्याच्यानंतर बघा मुलांना आता सोडियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण काय, 281, बरोबर. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 281 आहे. त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर सोडियम आयन तयार होतो. 28 इलेक्ट्रॉनिक स्वरूपण राहतं. क्लोरीन अणूचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 287 आहे. त्याच्यातनं जर त्याने जर एक इलेक्ट्रॉन घेतला तर काय होतं की त्याचं क्लोराईड आयन तयार होतं आणि त्याच्यावरती ऋणप्रभार तयार होतो. एक इलेक्ट्रॉन घेतला क्लोरीनने तर ऋणप्रभार तयार होतो आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 288 तयार होतं. आणि जर एक इलेक्ट्रॉन दिला सोडियमने तर वजा एक इलेक्ट्रॉन कमी होतं, त्याच्यावरती धनप्रभार निर्माण होतो आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण काय होतं, 28 होतं. म्हणजे जेव्हा मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देतो तेव्हा त्याच्यावरती धनप्रभार निर्माण होतो आणि जेव्हा मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेतो तेव्हा त्याच्यावरती ऋणप्रभार निर्माण होतो. कोणते मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देतात, सामान्यतः सर्व धातू मूलद्रव्य जे आहे सोडियम, पोटॅशियम, आयर्न म्हणजे लोखंड, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे सर्व धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देतात आणि सर्व अधातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेतात. धातू मूलद्रव्यांवरती धनप्रभार असतो तर अधातू मूलद्रव्यांवरती ऋणप्रभार असतो. धातू मूलद्रव्यांवरती धनप्रभार का असतो, कारण त्यांना इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते. आणि अधातू मूलद्रव्यांवर ऋणप्रभार का असतो, कारण त्यांना इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती असते. ज्या मूलद्रव्यांना इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते त्यांच्यावर धनप्रभार निर्माण होतो आणि ज्या मूलद्रव्यांना इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती असते त्यांच्यावरती ऋणप्रभार निर्माण होतो. तर सामान्यतः सर्व धातू हे धनप्रभारित आयन तयार करतात आणि सर्व धातू हे ऋणप्रभारित आयन तयार करतात. बघा आता इकडे लक्ष द्या. बघा मुलांनो, सोडियमचा धन आयन अधिक क्लोरीनचा ऋण आयन एकत्र आला की सोडियम क्लोराईड तयार होतो. बघा या पद्धतीने मुलांनो काय करायचं आहे, तुम्हाला ह्याचा अभ्यास करायचा आहे, वहीमध्ये सर्व लिहून काढायचं आहे, बरोबर. आता इकडे लक्ष द्या. बघा सोडियमचा एक अणू इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो व सोडियमचा धन आयन तयार होतो, म्हणून सोडियमची संयोजा एक आहे. क्लोरीनचा अणू एक इलेक्ट्रॉन घेतो व क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो, म्हणून क्लोरीनची संयोजा एक आहे. आयनांवरील प्रत्येकी अशा विरुद्ध प्रभारांमधील आकर्षणामुळे सोडियम आयन व क्लोरीन आयनमध्ये एक रासायनिक बंध निर्माण होऊन NaCl म्हणजे काय, सोडियम क्लोराईड तयार होतो. अशा प्रकारे सोडियम अणूची क्षमता एक इलेक्ट्रॉन देण्याची
अशा प्रकारे सोडियम अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन देण्याची तर क्लोरीन अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन घेण्याची आहे. म्हणजे सोडियम व क्लोरीन या दोन्ही मूलद्रव्यांची संयोजन काय आहे? 1 आहे. सोडियम आणि क्लोरीन या दोन्ही मूलद्रव्यांची संयोजन म्हणजे काय आहे? 1 आहे. बघा आता इकडे लक्ष द्या. विज्ञान कुपी बघा. आता याच्यामध्ये बघूया आपण. धनप्रभारित आयनांना कॅटायन म्हणतात तर ऋणप्रभारित आयनांना आयनायन असं म्हणतात. उदाहरणार्थ मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये मॅग्नेशियम +2 तर क्लोरीन मायनस याप्रमाणे धन आयन व ऋण आयन तयार होतात. याच्यावरती मॅग्नेशियमवरती धन आयन आहे म्हणून याला कॅटायन म्हणतात, तर क्लोरीनवरती ऋण आयन आहे म्हणून त्याला आयनायन असं म्हणतात. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनांना संयोजक इलेक्ट्रॉन असं म्हणतात. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनला कोणते इलेक्ट्रॉन म्हणतात? संयोजक इलेक्ट्रॉन असं म्हणतात. जरा डोके जलवा. मॅग्नेशियम क्लोराईड व कॅल्शियम ऑक्साईड ही मूलद्रव्ये कशी तयार होतील? बरोबर. ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते 2 क्लोरीनला देतो, त्याच्यामुळे मॅग्नेशियम क्लोराईड आयन तयार होतो. बरोबर. 2 इलेक्ट्रॉन देतो म्हणून मॅग्नेशियमचे 2 धनायन तयार होतात, क्लोरीनचे 2 ऋणायन तयार होतात. 2 धनायन आणि 2 ऋणायन दोघांवरचा प्रभार नष्ट करतात आणि मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणू तयार होतो. तुम्ही 8वीमध्ये शिकलेलं आहे मुलांनो. 8वीत बघा तुम्ही संयुगे कसे तयार होतात. कॅल्शियम ऑक्साईडचं त्याचप्रमाणे आहे. बरोबर. कॅल्शियम 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देतो. बरोबर. कॅल्शियमची संयोजन पण 2 आहे, ऑक्सिजनची पण 2 आहे. बरोबर. 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवर दिल्याने ऑक्सिजनवर 2 ऋणप्रभार तयार होतात आणि कॅल्शियमवर 2 धनप्रभार तयार होतात. कारण ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेतो, कॅल्शियम इलेक्ट्रॉन देतो. 2 धनप्रभार 2 ऋणप्रभार यांची संख्या सारखीच झाल्यामुळे ते एकमेकाला उदासीन करतात. कॅल्शियम ऑक्साईडचं उदासीन काय होतो? रेणू तयार होतो. बघा इकडे लक्ष द्या. दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी पूर्णांक संख्या असते म्हणून संयोजन नेहमी पूर्णांकातच असते. त्याच्यानंतर बघा खालील तक्ता पूर्ण करा. आता हा जो तक्ता आहे मुलांना हा तुम्हाला पूर्ण करायचा आहे. मूलद्रव्य हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन, स्वरूपण 1, संयोजक इलेक्ट्रॉन 1 आणि संयोजक हेलियमचा अणुअंक 2 इलेक्ट्रॉन, स्वरूपण 2 संयोजक इलेक्ट्रॉन 2 आणि संयोजक 2. लिथियमचं काय? लिथियमचा अणुअंक येतो 3. लिथियमचा अणुअंक 3 येतो. बरोबर. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2 1 संयोजक इलेक्ट्रॉन 1. शेवटच्या कक्षेत असलेला जो इलेक्ट्रॉन असतो की नाही त्याला संयोजक इलेक्ट्रॉन म्हणतात आणि त्याची संयोजक किती आहे? 1. बरोबर. कारण तो 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. बेरिलियमची काय आहे? बेरिलियमचा अणुअंक 4 आहे. बरोबर. इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल? 2,2. बरोबर. त्याच्यानंतर संयोजक इलेक्ट्रॉन 2 आणि त्याची संयोजक 2 आहेत. का 2 आहे? कारण तो 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो धातू असल्यामुळे. बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे 2,3 अणुअंक 5. संयोजक इलेक्ट्रॉन 3 आहे आणि त्याची संयोजक आहे 3. त्याच्यानंतर कार्बनचं काय आहे? 6 अणुअंक 2,4 4 आणि याची संयोजक पण किती येते? 4. बरोबर. त्याच्यानंतर बघा नायट्रोजन 7 आहे, याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे 2,5. बरोबर. आता मुलांना इथे संयोजक म्हणजे काय? नायट्रोजनला अष्टक स्थिती म्हणजे शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करायला 3 इलेक्ट्रॉनची गरज असते. बरोबर. पाहता येते याचे संयोजक इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन किती आहेत? 5 आहेत. बरोबर. आणि त्याची संयोजक किती आहे? 3. कारण 3 इलेक्ट्रॉन जास्त घेतो कारण त्याला अष्टक स्थिती पूर्ण करायची असते. म्हणजे शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करायचे असतात. 5 + 3 किती? 8. ऑक्सिजनचं काय? अणुअंक 8, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2,6, संयोजक इलेक्ट्रॉन 6 आणि त्याची संयोजक 2 येणार. कारण काय येणार? ऑक्सिजनची संयोजक 2 कारण त्याला 8 इलेक्ट्रॉन म्हणजे अष्टक स्थिती बाहेरच्या कक्षेत पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. फ्लोरीनचा आहे 9, 2,7. संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे बाह्यतम कक्षेतल्या इलेक्ट्रॉनची संख्या 7 आणि त्याला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन लागेल. अष्टक स्थिती किंवा द्विस्थिती पूर्ण करण्यासाठी दिले गेलेले इलेक्ट्रॉन किंवा घेतले गेलेले इलेक्ट्रॉन त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयोजक इलेक्ट्रॉन असं म्हणतात. त्याची संयोजक म्हणतात. क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी म्हणजे शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी म्हणून त्याची संयोजक 1 आहे. निऑनचं काय आहे? 10 आहे म्हणजे 2,8. बरोबर. संयोजक इलेक्ट्रॉन 8 आहे. ऑलरेडी याचं अष्टक पूर्ण असल्यामुळे निऑनसारखं मूलद्रव्य हे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नाही किंवा भागीदारीसुद्धा करत नाही म्हणून त्याची संयोजक आहे ते 0. म्हणून त्याला निष्क्रिय वायुमूलद्रव्य असं म्हणतात. कोणतं मूलद्रव्य म्हणतात? निष्क्रिय वायुमूलद्रव्य. बरोबर. सोडियमचं काय आहे? 11 आहे.
281 आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण अणु अंक 11 आहे, संयोजा इलेक्ट्रॉन 1, संयोजा 1. मॅग्नेशियमचं 12 आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल 2,8,2. सोडियम आणि मॅग्नेशियम धातू मूलद्रव्य असल्याने ते इलेक्ट्रॉन काय करतात, अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन घेण्याच्या ऐवजी ते देणं जास्त पसंत करतात. मग मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देईल म्हणून त्याची संयोजा झाली 2, कारण त्याला अष्टक स्थिती पूर्ण करायला 8 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. तो 6 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत घेण्याच्या ऐवजी 2 इलेक्ट्रॉन देईल. ॲल्युमिनियम 2, 8, 3 बरोबर. याची संयोजा इलेक्ट्रॉन आहे 3. संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे शेवटच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या 3 आहे आणि त्याची संयोजा किती आहे 3 आहे. त्याच्यानंतर बघा सिलिकॉनचं 2, 8 अणुअंक 14 आहे. 2 याचा अणुअंक काय येईल मी सांगतो. 2, 8, 4 शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन येतील. संयोजी इलेक्ट्रॉन 4 त्याचंसुद्धा 4 आहे सिलिकॉनचं. सिलिकॉन हा धातू सदृश आहे. त्या पद्धतीने मुलांना तुम्हाला हा जो टेबल आहे हा पूर्ण करायचा आहे वहीमध्ये आणि लिहून काढायचा आहे. परिवर्तित संयोजा म्हणजे काय बघा, वेगवेगळ्या परिस्थितीत काही मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. अशावेळी ती मूलद्रव्य एकापेक्षा जास्त संयोजा दाखवतात. उदाहरणार्थ आयर्नची संयोजा 3 आणि 5 आहे परिवर्तित संयोजा. सल्फरची किती आहे 2 आणि 4 आहे. या पद्धतीने आपण काय करणार हे आता आपण इथे पाहिलेलं आहे. आता पुढच्या रसाला आपण पुढचा भाग बघूया. ओके, थँक्यू.